मोरया उज्जैन राईड दिवस दुसरा. असं ही सुरुवात आपण नाशिकमधनं केले. नाशिक ते उज्जैन ओमकार चुकीचा रस्ता दाखवला. त्या बाजूला जाऊन थेट निघायचं थेट. आपण रस्त्याच्या या बाजूला आलेलो आहोत आणि तर सरळ रस्ता दाखवत आहे. आता एक 447 किलोमीटर 475 किलोमीटरचा रस्ता आहे स्ट्रेट आणि तो रस्ता कवर करू आपण दुपारपर्यंत जेवढी गाडी चालवता येईल तेवढं. कारण उन्हात आहे, उन्हात गाडी चालवणं जरा असं गरमीचं वातावरण, त्यामुळे ऊन आणि ऑक्टोबर हीट म्हटल्यावर नको. सर्व्हिस रोडला आहोत आणि सर्व्हिस रोडवरून आपण मेन रस्त्याला कधी लागतोय हे बघता तर समजत नाहीये. सोनियाचे नादन माझ्या बाया जाईल्या गार ग, बाया जाईल्या गार. आणि आता आपण या रस्त्याला लागतोय. हे असं का डायव्हर्जन करून ठेवलंय. पेट्रोल पंप शोधावं लागेल. पेट्रोल पिंपळगाव म्हणजे पिंपलाची झारा असते इकडं कदाचित. नुसती पिंपलाची झारा म्हणून पिंपळगाव. बरोबर आहे. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई किती छान वाटत. तशी फुलं पूर्ण भरलेला आहे एरिया आणि एकदम भारी वाटतात. आणि कलरचा एवढा फ्लोरोसंट आहे ना यार, भारी असं विरघळतो माणूस. मुंबई आग्रा रोड. वाव, रस्ते कमाल आहेत यार. असे रस्ते भेटले ना गाडी चालवायला तर खूप सार्थकी वाटतात. गाडी आरामात 100-120 क्रॉस करते. हे काही स्ट्रगल न करता, त्यामुळे मजा येते. त्याला गाड्याही नाही त्यामुळे गाडी चालवायला आणखी कम्फर्ट पण वाटतं. मटण भाकरी, चिकन मटण भाकरी. सरळ BMW 320 आहे. झपकन गेला नाही. हार्ली डेव्हिडसन. BMW GS सगळे हायर रेंजचे आलेत. नाही बघितली गाडी कोणी. भारी यार. तिघं पण मस्त हायर रेंजच्या गाड्या घेऊन रस्त्याचं मजा घेतात. भारी. याच्याकडे काय हे काय हातकर मराठी मातीचा सण यो आला ग. घराच्याच तोरण बांधिलं शिवबान राजान. मराठी मातीचा सण यो आला ग. पराजो छत्रपती झालं ग माय ग ग ग. एकटाच डोंगर आहे हा. ओळख्यानं असला असेल. मला वाटलं माणूस आहे. जो गड दिसतोय त्याच्यावर असलेला भगवा ध्वज एवढा उठून दिसतोय ना की भारी वाटतं एकदम. आणि पूर्णच एकच असं डोंगर आहे आणि त्या डोंगरावर भगवा ध्वज फडकतोय. दुपारचे वाजले 3:30 आणि आता आम्हीच 1 किलोमीटर झाल्यानंतर थोडंसं रेस्ट करून पुन्हा पुढचा प्रवास करू. त्यामुळे महाराष्ट्राला क्रॉस करतोय मित्रांनो. बऱ्याच वेळापासून हा जो डॉमिनरवाला जो आहे ना तो आपल्या सोबत आहे आणि
तो कंटिन्युअस आमच्यासोबत राईड करतोय. अधून मधूनच कुठेतरी जॉईन झाला आणि हेड आणि टेल अधूनमधून तो त्याचा चालू आहे. माहिती नाही का असं करतोय, पण मधी त्याची ट्रॅफिकमध्ये गाडी बाहेर आल्यानंतर ओव्हरहीटच्यामुळे ती ब्रेक हे बंद पडली. तर त्याच्यानंतर तो आम्ही थांबलेलो पुढे येऊन, तो येऊन भेटला आणि तशी बोलला आणि त्याने सांगितलं, विचारपूस केली कुठून आलं, काय आलं वगैरे. हे असं रायडिंग कम्युनिटीमध्ये चालतं बऱ्याच वेळेला, क्योंकि ही कम्युनिटी जी आहे ना ते एकमेकांना सपोर्ट करणारी आहे आणि ती सपोर्ट असं ओळखी बनवायच्या असतात प्रत्येक भागामध्ये जाऊन, आणि या ओळखींचा फायदा आपल्याला पुढे आयुष्यात नक्की होतो. हे आता एवढ्या बाहेर पहिल्यांदाच आलोय तर भारी वाटतंय.